Gata pesada da pista, novinha pista. Ela Ching tabak dum dum, tabak dum dum, ching tabak dum dum, dum 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 dum, ching tabak. तात्या तुम्ही थोडा वेळ इकडे बस. वेलकम टू बॅक न्यू व्हिडिओ. स्वागत आहे भावांनो तुमचं तुमच्या लाडक्या भावाचे यूट्यूब चॅनल संदीप खांबाट एडिटवरील एका नवीन व इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तुम्ही स्टार्टिंगला प्रिव्ह्यूमध्ये जसा व्हिडिओ पाहिला ना, तो व्हिडिओ कसा क्रिएट करायचा आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. फक्त आपल्या व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि जराही स्किप न करता बघा. ओके, तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आजच्या व्हिडिओला बनवायला आपण स्टार्ट करू. तर त्याआधी जाणून घेऊ आजच्या व्हिडिओला जे पण काही मटेरियल व प्रोसेस लागणार त्याविषयी. तर तुम्ही स्क्रीनवरती हे जे दोन ॲप्लिकेशन बघताय, या दोन ॲप्लिकेशनच्या मदतीने आज आपण तो व्हिडिओ इथं क्रिएट करणार आहोत. ओके, तर काय करायचं आहे, हे जे सिंगापूर नावाचं VPN आहे, हे VPN तुम्हाला आपल्या प्ले स्टोअरवरती इझिली भेटून जाईल. हे VPN तुम्ही प्ले स्टोअरवरतून डाउनलोड करायचं आहे. आणि हे जे CapCut Pro ॲप्लिकेशन आहे, जर काही तुमच्याकडे नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक असणार आहे. टेलिग्रामवरती नक्की जायचं आहे, तिथून CapCut Pro ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करायचं आहे. आणि मी एक बीटचा व सॉंगचा एक व्हिडिओ दिला आहे, तो व्हिडिओ तुम्ही तिथून नक्की डाउनलोड करायचा आहे. ओके, एवढं करून झाल्यानंतर टेलिग्रामला नक्की जॉईन व्हायचं आहे, कारण की आपण तिथं आपलं नेहमीचं फ्री मटेरियल अपलोड करत असतो आणि विदाऊट वॉटरमार्क ॲप्लिकेशनसुद्धा तिथंच अपलोड करत असतो. ओके, तर एवढं करून झाल्यानंतर सिम्पली सिंगापूर नाव VPN अशा प्रकारे तुम्ही इथं याच्यावरती कंटिन्यूवरती क्लिक करून त्याला इथं कनेक्ट करून घ्यायचे. ओके, एवढं करून झाल्यानंतर तुमच्यासमोर काय अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. सिम्पली इथं न्यू प्रोजेक्टवरती जायचं आहे, फोटो सिलेक्ट करायचे आणि इथून तुमचा जो पण कोणता फोटो असणार आहे ना, सर्वात आधी इथून तुमचा फोटो इथं सिलेक्ट व ॲड करून घ्यायचा आहे. ओके, तर इथून याच्यावर ॲडवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. ॲडवरती आल्यानंतर काय करायचं आहे, स्टार्टिंगला याचे ओव्हरले व इथून ॲड ओव्हरले करायचे. ॲड ओव्हरलेमध्ये गेल्यानंतर व्हिडिओमध्ये जायचे आणि मी जो एक बीटचा व्हिडिओ देणार आहे ना, तो व्हिडिओ काय अशा प्रकारे असणार आहेत, तर त्याला इथं ॲड करायचे. ओके, ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं माहिती का, बॅक यायचे. इथून खाली तुम्हाला अशा प्रकारे स्क्रोल करायचं आणि तुम्हाला एक ॲस्पेक्ट रेशिओ नावाचा ऑप्शन भेटेल, त्याच्यावरती जायचे आणि 9.16चा हे जो रेशो आहे, हा रेशो याला इथून सिलेक्ट करायचा. ओके, एवढं करून झाल्यानंतर ना सिम्पली इथून बॅक यायचे. बॅक येऊन झाल्यानंतर तुमच्या फोटोवरती क्लिक करून फोटोला अशा प्रकारे इथं व्यवस्थित ॲडजस्ट करायचे. तर स्वतः आता एवढं करून झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या फोटोवरती क्लिक करायचं आणि फोटोची लेन्थ जे या ओव्हरलॅपच्या लास्टपर्यंत वाढून घ्यायची. ओके, तर आता एवढं करून झाल्यानंतर तुम्हाला सिम्पल काय करायचं, कट लावायचं. तर ते कट कसे लावायचे मी तुम्हाला इथं सांगतो. काय करायचं माहिती का, अशा प्रकारे बॅक यायचे. बॅक येऊन झाल्यानंतर वरती जाऊन ओव्हरलेवरती जायचे. खाली याला अशा प्रकारे स्क्रोल करून तुम्हाला एक ऑप्शन भेटेल इथं हॅशटॅग ॲडिओचा. ओके, तर सर्वात आधी इथून तुम्ही याचा हॅशटॅग ॲडिओ जो एक करून घ्यायचा ओव्हरलेचा. तर हॅशटॅग ॲडिओ करून झाल्यानंतर आता सर्वात आधी काय करायचं आहे, अशा याला समोर स्क्रोल करून आता इथं बघा, इथं आपली पडते बीट 1. ओके, बीट 1 इथं पडते आपली बीट 2, बीट 2 इथं बीट 3. ओके, तर जिथं जिथं आपल्या बीट चेंज होतात मित्रांनो, बीट 4, 5, 6, 8, 9, 10, 11, तर एकूण आपल्या 40 बीट आहे मित्रांनो. तर तुम्ही सर्व 40 बीट इथे याला देऊन घ्यायचे. 40 बीट तुम्ही देऊन घ्यायचे मित्रांनो. आणि जर कधी मी देत बसलो तर आपला व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा होऊन जाईल, त्यासाठी मी काही देत नाही. तर सपोज तुम्ही जिथे जिथं आपल्या बीट चेंज होते ना, तिथं कट लावून घ्यायचं आहे. व्हिडिओवरती क्लिक करून खाली तुम्हाला एक नंबर कोपऱ्यात स्प्लिटचं ऑप्शन भेटेल. अशा प्रकारे इथं स्प्लिट तुम्ही प्रत्येक कट लावायचं आहे. तर एवढं करून झाल्यानंतर व्यवस्थित पूर्णपणे तुम्ही आधी कट लावायचे, तरच पुढची प्रोसेसिंग करायची. सर्वात आधी कट लावून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बॅक यायचे. बॅक आल्यानंतर ओव्हरलेवरती जाऊन मी जो बीटचा व्हिडिओ दिला आहे ना, तो व्हिडिओ सर्वात आधी इथं डिलीट करायचा. ओके, तर हा व्हिडिओ कसा, आधी तुम्ही काय करायचं आहे, व्यवस्थित कट लावून घ्यायचे आणि हॅशटॅग ॲडिओ करून घ्यायचं आहे, तरच हा व्हिडिओ तुम्ही डिलीट करायचा आहे. ओके, एवढं करून झाल्यानंतर तुम्ही काय सुद्धा करायचं नाही मित्रांनो. मी ऑलरेडी एक व्हिडिओ एडिट करून ठेवला आहे, सो तर आता तुम्हाला दावतो कशा प्रकारे ॲनिमेशन व इफेक्ट अप्लाय करायचे. फक्त आता आपल्या व्हिडिओला नीट व लक्ष देऊन ऐका आणि लास्टपर्यंत बघा. तर सर्वात आधी काय करायचं आहे, आपला एक नंबरचा फोटो सोडून द्यायचा आहे. तुम्ही जर कधी बीट दिले असतील तर काय अशा प्रकारे बीट लागून देईल. आता आपण ॲनिमेशन व इफेक्ट अप्लाय करणार आहोत. तर सर्वात आधी आपण ॲनिमेशन देऊया. काय करायचं आहे, एक नंबरचा फोटो सोडायचा आहे, स्टार्टिंगला यायचं आहे. 1 नंबरचा फोटो सोडायचा आहे, 2 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. फोटोवरती आल्यानंतर ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर तुम्हाला जे आहे ना, इनमध्ये अशा प्रकारे समोर स्क्रोल करायचे आणि तुम्हाला एक जे रॉक
रॉक व्हर्टिकली नावाचे हे जे ॲनिमेशन याला अप्लाय करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला वरतीच काय ना तुमचा फोटो दिसेल, त्या फोटोवरती क्लिक करून समोर याला अशा प्रकारे स्क्रोल करायचे. ओके, स्क्रोल करून झाल्यानंतर काय तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. सिंपली अशा प्रकारे इनमध्येच तुम्हाला स्क्रोल करायचे आणि तुम्हाला एक ॲनिमेशन बघायला भेटेल इथं रॉकचं. ओके, रॉक ओरिजिनॅलिटी. ओके, तर हे ॲनिमेशनला अप्लाय करायचं. नंतर समोर तुमच्या त्या फोटोवरती क्लिक करून काय करायचं आहे, समोरला नाही का बॅक यायचे. बॅक आल्यानंतर समोरच्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशन इथून कॉम्बो सिलेक्ट करायचे. कॉम्बोमध्ये आल्यानंतर तुम्हाला 3 नंबरला पॉपिंग कॅन्डी नावाचे जे इफेक्ट ॲनिमेशन आहे, या ॲनिमेशन तुम्हाला याला अप्लाय करायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर परत समोरच्या फोटोवरती जायचे. ॲनिमेशन व इनमध्ये तुम्हाला समोर स्क्रोल करून 1 नंबरच्या फोटोला आपण जे रॉक व्हर्टिकली नावाचे जे ॲनिमेशन अप्लाय केले, हे ॲनिमेशन तुम्ही 1 नंबरच्या फोटोला द्यायचे. त्याच्यानंतर त्याच्यावरती क्लिक करून समोर स्क्रोल करून रॉक व्हर्टिकल आणि हे जे 2 नंबरचं जे रॉक ओरिजिनलीचं हे जे ॲनिमेशन आहे, हे ॲनिमेशन अप्लाय करायचं. तर आता काय करायचं तुम्ही माहिती का, एवढं करून झाल्यानंतर ना समोर परत तुमच्या याच्यावरती क्लिक करून स्विंग रिंग नावाचं हे जे स्विंग राईट नावाचं हे जे ॲनिमेशन आहे ना, हे ॲनिमेशनला अप्लाय करायचे. परत अशा प्रकारे याला वरती टॅप करून याला स्क्रोल करायचे. याचे खाली याला अशा प्रकारे स्क्रोल करून तुम्ही जे रॉक व्हर्टिकल नावाचं ॲनिमेशन हे अप्लाय करायचे. परत वरती स्क्रोल करायचे, खाली याला अशा प्रकारे स्क्रोल करायचे आणि रॉक ओरिजिनल हे ॲनिमेशन याला अप्लाय करायचं. मित्रांनो, मी जे ॲनिमेशन तुम्हाला सांगतोय, हे ॲनिमेशन जर का तुमच्या मोबाईलमध्ये ना तुम्हाला शेवत नसेल तर फक्त व्हिडिओला लास्टपर्यंत बघा. याचं मेन रिझन काय आहे ना, मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या एंडमध्ये म्हणजे लास्टला सांगतो. फक्त व्हिडिओला लास्टपर्यंत बघा. ओके, तर हे ॲनिमेशन याला अप्लाय करायचे. समोर स्क्रोल करून झाल्यानंतर परत समोरच्या याच्यावरती क्लिक करायचे. अशा प्रकारे याला स्क्रोल करून जे रॉक ऑरिजिन नावाचे ॲनिमेशन आहे, तर काय करायचं माहिती मित्रांनो, तुम्ही त्याच्या प्रत्येक लेंथला काय करायचे, रॉक व्हर्टिकल आणि 1 नंबरच्या याला रॉक व्हर्टिकल आणि 2 नंबरच्या याला रॉक हॉर्जी. तर अशा प्रकारे हे 2 ॲनिमेशन तुम्ही मागं पुढे अप्लाय करायचे. तर हे कुठपर्यंत करायचे, जे 8 सेकंदाची आपली बीट आहे ना, इथपर्यंत करायचे. इथपर्यंत तुम्ही ॲनिमेशन 2च ॲनिमेशन आहे मित्रांनो, लक्ष देऊ नये का, हे 2च ॲनिमेशन तुम्ही त्याला अप्लाय करायचे. एवढं करून झाल्यानंतर असे आता ही जी आपली समोरची मोठी बीट येणार आहे ना, 8 सेकंद ते 20 सेकंदाच्या 20 एफच्या जवळची. तर काय करायचं, ॲनिमेशनमध्ये जाऊन तुम्हाला इनमध्येच ते ना रॉक ऑर्जी हे जे नावाचं ॲनिमेशन ना, हे मोठं बिटला हे ॲनिमेशन अप्लाय करायचं. ओके, एवढं करून झाल्यानंतर आता समोरचा जो आपला फोटो आहे ना, सिम्पल याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं. इनमध्येच तुम्हाला खाली अशा प्रकारे याला स्क्रोल करायचे. स्क्रोल करून झाल्यानंतर तुम्हाला इथे एक ॲनिमेशन दिसेल बघा, त्या ॲनिमेशनला अप्लाय करायचं. तर वेट करा, ते ॲनिमेशन मी शोधतोय आणि तुम्हाला सांगतो. तर हे जे बॉटम लिफ्ट नावाचं ॲनिमेशन आहे, स्विंग बॉटम लिफ्ट नावाचं हे ॲनिमेशन तुम्ही याचे 1 नंबरच्या फोटोला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर समोर जायचे, समोरच्या फोटोवरती क्लिक करून झाल्यानंतर ॲनिमेशन व इनमध्येच तुम्हाला अशा प्रकारे समोर स्क्रोल करायचे. ओके, हे खूप लांब आहे मित्रांनो हे ॲनिमेशन. तर इथं बघू शकता, याचं नाव आहे बॉटिंग राईट. ओके, स्विंग बॉटिंग राईट, त्याच्या समोरचे हे ॲनिमेशनला अप्लाय करायचे. एवढं करून झाल्यानंतर समोरच्या फोटोवरती जाऊन ॲनिमेशन व इनमध्ये परत समोर अशा प्रकारे याला स्क्रोल करून जे रॉक व्हर्जी नावाचं हे जे ॲनिमेशन आहे याला हे अप्लाय करायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर समोरच्या फोटोवरती जायचे, ॲनिमेशन व इनमध्ये अशा प्रकारे याला स्क्रोल करायचं आहे आणि हे जे रॉकचं ॲनिमेशन आहे, रॉक व्हर्टिकल हे ॲनिमेशनला अप्लाय करायचं आहे. परत समोरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशन व इनमध्येच खाली अशा प्रकारे याला स्क्रोल करायचं आहे आणि हे जे
रॉक वर्जी नावाचं ॲनिमेशन, हे ॲनिमेशन याला अप्लाय करायचं. ओके, एवढं करून झाल्यानंतर आता ही जी मोठा फोटो याच्यावरती क्लिक करायचे, खाली याला अशा प्रकारे परत स्क्रोल करायचे. स्क्रोल करून झाल्यानंतर याचं हे जे ॲनिमेशन आहे, हे ॲनिमेशन मी तुम्हाला शोधतो आणि तुम्हाला सांगतो. ओके, तर बघू शकता राईट बॉटम म्हणजे स्विंग बॉटम राईट नावाचं ॲनिमेशन याला अप्लाय करायचे. समोरच्या फोटोवरती जायचे, ॲनिमेशन व इनमध्येच खाली अशा प्रकारे याला स्क्रोल करायचे. स्क्रोल करून झाल्यानंतर याचं जे ॲनिमेशन आहे आता मी सांगतो तुम्हाला शोधून. तर हा स्विंग बॉटम लेफ्ट ओके, स्विंग बॉटम लेफ्ट आणि ते समोरच्या फोटोला ॲनिमेशन व इनमध्येच खाली अशा प्रकारे याला स्क्रोल करायचे आणि याला जे ना स्विंग बॉटम रॉक व्हर्टिकल नावाचं ॲनिमेशन अप्लाय करायचं. एवढं करून झाल्यानंतर समोरच्या मोठ्या फोटोवरती जायचे, ॲनिमेशन व इनमध्ये खाली याला अशा प्रकारे स्क्रोल करायचे आणि आता याचं जे ॲनिमेशन आहे हे मी तुम्हाला शोधून सांगतो कोणते ते. ओके, तर बघू शकता ओपनिंग. ओके, रुटिंग ओपनिंगचं जे ॲनिमेशन आहे याला हे अप्लाय करायचे. एवढं करून झाल्यानंतर समोरच्या फोटोवरती जायचे, ॲनिमेशन व इनमध्ये खाल्ल्याला अशा प्रकारे स्क्रोल करायचे आणि रॉक व्हर्टिकल नावाचं ॲनिमेशन याला अप्लाय करायचे. ओके, समोर जायचे, हे साईड 2 बोटांनी वाढून घ्यायचे. समोरच्या फोटोवरती इनमध्येच खाली अशा प्रकारे स्क्रोल करायचे आणि व्हर्जी नावाचं रॉक व्हर्टिकली नावाचं ॲनिमेशन याला अप्लाय करायचे. एवढं करून झाल्यानंतर समोरच्या फोटोवरती जाऊन ॲनिमेशन व इनमध्येच खाली याला अशा प्रकारे स्क्रोल करायचे आणि रॉक व्हर्टिकल नावाचं ॲनिमेशन अप्लाय करायचं. एवढं करून झाल्यानंतर परत समोरच्या फोटोवरती सेम प्रोसेस करायची, ॲनिमेशन व इन आणि याला खाली अशा प्रकारे स्क्रोल करून रॉक व्हर्टिकली नावाचं ॲनिमेशन अप्लाय करायचे. आता ही जी फायनली आपली लास्टची बीट आहे, सिम्पली याच्यावरती जाऊन ॲनिमेशन व इनमध्ये खाली स्क्रोल करून 1 नंबरचं आपलं जे रॉक व्हर्टिकली नावाचं ॲनिमेशन आहे हे याला इथं अप्लाय करायचं आहे. सो तर आता एवढं करून झालं आहे आपलं, आता ॲनिमेशनचं काम संपले. आता आपण जे तर इफेक्ट आपला करणार आहोत. तर काय करायचं सर, तर तुम्ही याची साईज 2 बोटांनी लहान करायचे, इफेक्टवरती क्लिक करायचे. इफेक्टवरती आल्यानंतर काय करायचं माहिती का, आता हे जे इफेक्ट बघताय तुम्ही, हे आता पूर्ण इफेक्ट कसे अप्लाय करायचे मी तुम्हाला सांगतो. काय करायचं, हा जो 1 नंबरचा फोटोवरचे हे जे डायमंड झूमचा इफेक्ट आहे ना, हे नंतर सांगतो. सर जे आपले 1 2 3 4 नंबरचा फोटो, 4 नंबरचे फोटो जे अर्ध्यामध्ये द्यायचे. अर्ध्यामध्ये आल्यानंतर आता इफेक्ट व बॉडी इफेक्टमध्ये जायचे. इफेक्ट व बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्ही समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. अशा प्रकारे याला स्क्रोल करून तुम्हाला स्टॉपी नावाचं ऑप्शन भेटेल, त्याच्यावरती क्लिक करून फिगर ग्लेअर नावाचं हे जे इफेक्ट आहे, हे इफेक्ट याला इथं अप्लाय करायचे. ही इफेक्ट याला अप्लाय करून झाल्यानंतर समोर यायचं आहे इथं या 5 सेकंदाच्या बिटवरती. इथं आल्यानंतर आता तुम्ही काय करायचं माहिती का, इफेक्टमध्ये जायचं. इफेक्टमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ इफेक्ट सिलेक्ट करायचं. ओके, व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर जे आहे ना, खाली याला अशा प्रकारे स्क्रोल करायचे आणि ब्लॅक फ्लॅश 2 नावाचे ॲनिमेशन याला इफेक्ट याला अप्लाय करून याची जी लेंथ ती लास्टला घेऊन यायची. एवढं करून झाल्यानंतर आता हा जो आपला 8 सेकंदाच्या आणि 10 सेकंदाच्या मधला हा जो फोटो आहे मोठा, इथं काय करायचं, व्हिडिओ इफेक्ट आणि व्हिडिओ इफेक्ट नाही, इफेक्ट व बॉडी इफेक्ट सिलेक्ट करायचे आणि तुम्ही समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. समोर स्क्रोल करायचे, ग्लोईंग लाईन दिसेल. ग्लोईंग लाईनमध्ये मेकॅनिकल नावाचे जे इफेक्ट आहे याला इथं अप्लाय करायचं इथपर्यंत. ओके, आता एवढं करून झाल्यानंतर 1 नंबरचं जे डायमंड झोनचं इफेक्ट आहे हे कसं अप्लाय करायचं, इफेक्ट व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन ट्रेंडिंगला तुम्हाला नाही भेटलं तर काय करायचं, खाली स्क्रोल करायचं. खाली स्क्रोल देखील नाही भेटलं तर ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये जाऊन तुम्हाला इथं बघायला भेटून जाईल. ओके, तर ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये आल्यानंतर काय करायचं आहे तुम्ही बघू शकता, डायमंड झूम नावाचं जे इफेक्ट आहे तुमच्यासमोर आलं, याला इथून अप्लाय करायचे. तर आता एवढं करून झाल्यानंतर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बरं का. आणि आता राहिला विषय आपला, मी जे तुम्हाला जे ॲनिमेशनबद्दलचं जे एक सेटिंग सांगणार होतो ते तुम्हाला आधी इथंच सांगत होतो. ओके, सिम्पल तुम्ही काय करायचं, बॅक यायचे आणि आता इथं तुम्हाला वरती सेटिंगचं ऑप्शन भेटेल. सेटिंगवरती जायचे, खाल्याला अशा प्रकारे स्क्रोल करून तुम्हाला बिझनेस क्रिएटर मोडचं एक ऑप्शन भेटेल. याला तुम्ही सरळ इथं ऑन करायचं आहे. हे जर कधी ऑन केलं ना तर मी प्रॉपरली जे या व्हिडिओमध्ये ॲनिमेशन व इफेक्ट अप्लाय केलं ना ते तुम्हाला 100% भेटून जाईल. तर एवढं करून झाल्यानंतर ना मित्रांनो तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका, कारण की तुमच्या भावाच्या चॅनलवरती असेच नवनवीन व इंटरेस्टिंग ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंग येत राहतात. तर भेटूया का पुन्हा नवीन व इंटरेस्टिंग व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि हां, चॅनलला सबस्क्राईब करा बरं का, पासवर्ड वगैरे काय नसतो मटेरियलला. बाय.